तर तिकडे हिंगोलीत पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या डीपीडीसीच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांनी गोंधळ घातला। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली। डीपीडीसीची बैठक सुरू असताना शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशा घोषणा सुरू केल्या आणि त्यानंतर काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती। शेतकऱ्यांची समजूत घालत पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी शक्तीपीठ महामार्गाची मोजणी होणार नाही असं आश्वासन दिलं। मात्र लेखी आश्वासन द्या असं म्हणत शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांना धारेवर धरलं। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। हिंगोलीच्या डीपीडीसी कार्यालय डीपीडीसी बैठकीमध्ये शेतकऱ्यांनी गोंधळ घातलेला आहे। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी डीपीडीसी बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे। आपण बघतोय की या बैठकीमध्ये सध्या पालकमंत्री हजर आहेत, मात्र या ठिकाणी काहीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। खरं तर शक्तीपीठ महामार्ग हिंगोली जिल्ह्यातून जात असल्याने लोकप्रतिनिधींकडून देखील विरोध होत आहे, मात्र शेतकऱ्यांची शेतीची मोजणी करू नये अशी मागणी करण्यात येत आहे आणि याच मागणीसाठी काही काळ आता गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। शेतकरी शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला तीव्र विरोध करताना दिसून येत आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ, त्याचबरोबर हिंगोलीचे दोन्ही आमदार, त्याचबरोबर खासदार देखील उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडून जे आहे ते घोषणाबाजी करण्यात आलेली आहे आणि हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी जी आहे ती या शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे आणि याच शेतकऱ्यांची समजूत घालण्यासाठी लोकप्रतिनिधी आहे ते आश्वासन दिलेलं आहे आणि आता सदस्यता जे आहे ते डीपीडीसी बैठकीमध्ये गोंधळ होत असल्याचे दिसून येत आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।